हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. असं आहे ना, या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे. देशात लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही. तर मराठा आरक्षणाचा GR ओबीसी समाजावर अन्याय करणारा मंत्री छगन भुजबळांची टीका. GR मधील नातेसंबंधांच्या शब्दावर भुजबळांचा आक्षेप. संभ्रम दूर करा नाहीतर GR रद्द करा, भुजबळांची मागणी. तर ओबीसी सुद्धा मोठा लढा उभारू शकता, सरकारलाच इशारा. सरकारनं काढलेल्या GR मध्ये कुठेही सरसकट उल्लेख नाही. ओबीसी नेत्यांनी GR नीट वाचावा, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द. हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील GRला हायकोर्टात आव्हान. GR बेकायदा असल्यानं रद्द करण्याची मागणी. तर GR ओबीसींवर अन्याय करणारा नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. दोन्ही भाऊ मनानं एकत्र आल्यासारखं दिसतंय. तर राज आणि उद्धव ठाकरेंची युतीवर चर्चा सुरू. मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांचं मोठं विधान. मनसेच्या अमेय खोपकर यांचा कपिल शर्माला विनंती बजा इशारा. द कपिल शर्मा शो मध्ये मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख न करता मुंबई असा उल्लेख करण्याची मागणी. राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत CRPFच्या DGंची तक्रार. राहुल गांधी सुरक्षा प्रोटोकॉल पाळत नसल्याचा आरोप. तर प्रोटोकॉल न पाळताच विदेश दौऱ्यावर गेल्याची पत्राद्वारे तक्रार. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली. शहरामध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीची भीषण ड्रोन दृश्य समोर. सात महिन्यांच्या चिमुकलीच्या घशामध्ये चॉकलेट अडकल्यानं मृत्यू. बीडच्या काटवटवाडीमधील धक्कादायक घटना. घशात चॉकलेट अडकून श्वास कोंडल्यानं चिमुकलीचा मृत्यू. नेपाळ हिंसाचारादरम्यान तब्बल 15,000 कैदी फरार. कैदी भारतामध्ये येण्याची भीती. भारत नेपाळ सीमेवर हाय अलर्ट जारी. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनच्या सुरुवातीला आढावा घेऊयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा. दिवसभरातील पहिली घडामोड मराठा आरक्षणावरून तापलेल्या मुद्द्याची. मराठा आरक्षणाच्या नव्या GR वरून मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुंबईमध्ये लवकरच महामोर्चा काढण्याच्या तयारीत ओबीसी संघटना आहेत. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून ओबीसी संघटनांनी कोर्टात धाव घेतली आहे. नवा GR रद्द करण्यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान सुनावणी होईपर्यंत अंमलबजावणी करू नये असंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे 94च्या GRला कोर्टात आव्हान देण्याचा इशारा जरांगेंनी दिलेला आहे. आणि पुढची बातमी भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेटवरून सुरू झालेल्या सामन्याची. ठाकरेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत रविवारी होत असलेल्या सामन्याला विरोध केला. या संदर्भात माझं कुंकू माझा देश अभियान राबवलं जाणार आहे. आणि यावरून आता भाजपकडून जोरदार टोला राऊतांसह ठाकरेंच्या शिवसेनेला लगावण्यात आलाय. याची बातमी आपण बघणारच आहोत. पुढची महत्त्वाची बातमी ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली. ठाकरे बंधूंच्या कालच्या भेटीनंतर हालचालींना वेग आला आहे. आज मनसे नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे. तर उद्या उद्धव ठाकरेंची शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार, काय खलबतं या दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहेत याविषयी सध्या जोरदार चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत राहणार आहोत. दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या GR वरून थेट सरकारवरच सवाल उपस्थित केले.
जी आर बाबत मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला असेल, मात्र हे फार अडचणीचं होणार असं जाणकारांचं मत असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. तर सरकारचा जी आर ओबीसींवर अन्याय करणारा आहे. जरांगेंनी जी आर मधून पात्र शब्द काढायला लावला. नातेसंबंध आणि नातेवाईक यामध्ये फरक आहे. जी आर मध्ये कुळ शब्दाची व्याख्या स्पष्ट केलेली नाही असंही भुजबळ म्हणाले. त्याचबरोबर शिंदे समितीनं काही लाख नोंदी शोधल्या, त्यामध्ये आता हैदराबाद गॅझेटचा संबंध येतोच कुठून असा सवालही भुजबळांनी केला. तर देशामध्ये लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही असा टोलाही त्यांनी जरांगेंना लगावलाय. आपण असं म्हणाला की याच्यामध्ये संदिग्धता आहे आणि गोंधळ निर्माण करणारा हा जी आर आहे, अन्याय करणारा आहे. ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही. आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे. आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा. अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान छगन भुजबळांच्या भूमिकेवर भाष्य करताना जरांगेंनी जोरदार टीका केली आहे. पाहूयात. आपल्या जी आरला शब्द सुद्धा बदलायचा नाही. सरकारला सांगतो धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे. नसता महाराष्ट्रात नाही एके बी नेत्याला फिरवून नाही देणार. तिकडे मोर्चे काढा, काय करायचं तर करा, आम्हाला काय देणं घेणं नाही त्याचं. सरकारने आमच्या जी आरमध्ये एवढ्या वल्याचं ऐकून जर काय खोड केले रे बाबा, तर असे मराठी पुन्हा देशाने कवाच बघितलं नसते. आणि फडणवीस साहेबाला चांगला माहिती, शिंदे साहेबाला माहिती आणि अजितदादाला चांगलं माहिती. आपण बोलत नाही, त्यांचे बोललो ते करतो. या देशामध्ये लोकशाही आहे. या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे. ती अजिबात येणं शक्य नाही. बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे. त्यामुळे जरांगेशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही. तर एकंदरीतच भुजबळांच्या आक्रमक भूमिकेवरून जरांगेंनी जोरदार टीका केली आहे. नाही, त्याचं कामच आहे ते म्हणजे सरकारला, फडणवीस साहेबांना किती अडचणीत आणता येईल हे भुजबळ काम करतो. की मराठ्यांचे सरकारचे मनं जुळले नाही पाहिजे हे काम तो करतो. आणि मराठ्यांचे आणि सरकारचे जर मनं जुळले तर त्याचं भागत नाही. कारण मराठी इमानदार आहेत, मराठी मग काम करतात, सरकारच्या बाजूनं राहतात. सरकार बी मग मराठ्यांच्या बाजून राहून काम करतं. आणि ते त्याला नको आहे की हा याच्या स्वार्थासाठी फक्त ओबीसी करतो आणि आपल्यापासून बाकीच्या जातीत तोडायचं काम हे भुजबळनी केलं आहे. हे आता फडणवीस साहेबांच्या सुद्धा लक्षात आलं. आमच्या जारला काही होऊ शकत नाही आणि आम्ही तो खूप रक्त जाळून मिळवलेला आहे. त्याला जर एखादा फेरफार करून काही बदल करायचा प्रयत्न केला तर आम्ही मराठी करोडोच्या संख्येनं तुम्हाला रस्त्यावर दिसणार आहेत, करोडोच्या संख्येनं. जशाच तसं उत्तर मिळणार मग. तर मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भातल्या जी आर वरून राजकारण तापलेलं आहे. एकीकडे जरांगे समर्थकांकडून जल्लोष सुरू आहे, तर दुसरीकडे ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात. सरकारच्या जी आर विरोधात 2 जनहित याचिका दाखल करण्यात आल्यात. जी आर पूर्णपणे बेकायदा आहे, तो रद्द करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. तसंच याचिकेची सुनावणी पूर्ण होईपर्यंत जी आरच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, जी आरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी सुद्धा याचिकेत करण्यात आली आहे. कुणबी प्रमाणपत्र देणं म्हणजे घटनात्मक निकषांचं उल्लंघन असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केलाय. एकीकडे ओबीसी संघटना याचिका दाखल केलेली आहे या संघटनांनी, तर दुसरीकडे मनोज रांगे पाटलांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेत जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय. निर्णय झाल्याबरोबर लगेच आम्ही सगळ्या कागदपत्र गोळा करायचं काम सुरू आहे, सगळी माहिती गोळा करायचं काम सुरू आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे. आणि मला वाटतं की आज आम्ही थर्सडे एनी हाऊ मंडेपर्यंत ही पिटिशन कोर्टात दाखल होईल अशा प्रकारची आमची तयारी आहे. जी आर आहे जो ओबीसींचा घात करणार आहे, कुणालाही कसल्या प्रकारचे
सर्टिफिकेट तिराईत व्यक्तीच्या ॲफिडेविटवर देण्याचा जो यांनी हे जे JRच्या माध्यमातून ही सुधारणा आणलेली आहे, तर हा JR आम्ही नक्कीच त्याचं ऑपरेशन थांबवू, हा JR क्वॅश करून घेऊ अशी आम्हाला आशा आहे. तर ओबीसी आंदोलनाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी खोचक टोला लगावलेला आहे. बघूयात. हे न्यायालयात आम्ही सुद्धा बाजू आता मांडणार आहेत, कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत. तुम्ही आमचा हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर JR काढला, त्या JRमध्ये फेरफार करण्यासाठी, बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि जर आमच्याच JRला जर काही होतं आहे, तर तुमच्या 94च्या JRला आणि 50%च्या वरच्या 2% आरक्षणाला सुद्धा होतं आहे, हे लक्षात ठेवा. आणि आम्ही ती तयारी आता 100% करायलो, कारण आमचा नाविलाज आहे. तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्हीसुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत. दरम्यान ओबीसींना आंदोलन करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू. मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, आपण JR नीट वाचा. कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही. कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे. तर ऐन गणेशोत्सवात जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा वादळ मुंबईत धडकलं होतं. यावेळी 8 मागण्यांपैकी 6 मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आणि हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भातला JR काढला. त्यानंतर जरांगे पाटलांचा मराठा आंदोलकांनी गुलाल उधळला. तर दुसरीकडे या नव्या JR वरून ओबीसी संघटना आक्रमक झाल्यात. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, यामुळे ओबीसींवर अन्याय होईल अशी ओबीसी संघटनांची भूमिका आहे. एकीकडे ओबीसी संघटनांनी कोर्टात धाव घेतलेली आहे, तर दुसरीकडे रस्त्यावरची लढाई लढण्याचंही ठरवलंय. लवकरच मुंबईमध्ये ओबीसींचं वादळ धडकणार आहे. मुंबईत ओबीसींचा महामोर्चा काढण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मोर्चासंदर्भात पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. तर आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये महामोर्चा काढला जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ओबीसी मोर्चाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी जोरदार निशाणा साधलाय. ते सगळीकडे घेत आहेत ना, कोण कुठे कोण कुठे कोण कुठे जे आहे हे जनजागरण करत आहेत, उठाव करत आहेत, तहसीलला जात आहेत, कलेक्टर ऑफिसला जात आहेत आणि त्यांची सगळ्यांची मागणी आहे. माझ्याकडे सुद्धा त्यांचे फोन येत आहेत. तर म्हटलं जरा थांबा, आता आपण कोर्टात जातो आहोत का, आमची थोडे दिवस तोपर्यंत जे आहेत आपल्याला दसऱ्यानंतर आहे ना, वेळ आहे ना थोडंसं अजून, बघूया ना तोपर्यंत काय काय होतं ते. आम्ही काढलं की निघालेच आमच्या मागं मोर्चा घेऊन. आम्ही उपोषणाला बसलं की निघालेच शेळीचं शेपूट निघाले आणि मागंच आमच्या एवढं शकते हालीत शेपूट. आम्ही तसे नाही वागणार. आम्ही मराठीत असाल, आम्ही लोकांच्या लेकराचं वाटलं नाही करत. तुम्ही करता वाटलं, आम्ही जसं करतो तसं. आम्ही बैठक घेतल्या की त्यांनी घेतल्या. आम्हाला महामंडळ दिलं की लगेच त्यांना पाहिजे. शेंडी फळं असतं मागं हिंडतं, असं शर्टाच्या कोपऱ्याला धरून मागं 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 चलत मागत हे दी मला, लेमन गोळी दी मला चॉकलेट दी, त्यांनी कम खाल्लं चॉकलेट मग मला दी, मग ते खाली का पडलेलं असताना पण दी. दुसऱ्यांनी खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला दी. आम्हाला सारथी असली की लगेच निधी आला की आम्हाला द्या. आम्ही असे रडके नाहीत. आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली की आम्हाला द्या असले नाहीत. आम्ही लढून मिळवतो. लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तसंच द्या नाही म्हणत आम्ही. अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाही आहे. वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते. ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय JR काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधानही होतं आहे. आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही. सामाजिक दृष्टीनं मी एवढं नक्की सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही. पाहूयात पुढची बातमी. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच आशिया कपमध्ये 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. या सामन्याच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटानं मोठा निर्णय घेतलाय. ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून माझं कुंकू माझा देश हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
तर या सामन्यावरून संजय राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत यावेळी म्हणाले, उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली आणि त्यामध्ये निर्णय घेतलाय. अबुधाबीला भारत पाक सामना खेळवला जातोय. हे लोकभावनेविरुद्ध आहे. 26 निरपराध लोक पहलगाममध्ये मारले गेले. त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश आम्ही अजूनही पाहतोय. ऑपरेशन सिंदूर सुरू आहे असं म्हणताय. पाकिस्तानचे कंबरडे मोडू असं पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री म्हणाले. खून आणि पाणी एक साथ नहीं बहेगा असं देखील म्हणाले. आता खून आणि क्रिकेट एक साथ कसे? भारतीय जनता पक्ष, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं याबद्दल म्हणणं काय आहे हे त्यांनी सांगावं असं आव्हान सुद्धा संजय राऊतांनी दिलंय. प्रधानमंत्री म्हणाले, खून और पानी एक साथ नहीं बहेगा. आमचा प्रश्न आहे, मग खून और क्रिकेट एक साथ कैसा? खून और क्रिकेट, उजाडलेलं सिंदूर आमच्या महिलांचं, इतक्या लवकर तुम्ही विसरलात? एकीकडे संजय राऊतांनी माझं कुंकू माझा देश अभियानाची घोषणा केली, तर याच मुद्द्यावरून भाजपकडून जोरदार टीकास्त्र डागण्यात आलंय. माझा देश माझा अभिमान अशा प्रकारचं आंदोलन 14 तारखेला शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे होईल. आणि त्यानंतर प्रधानमंत्री सिंदूर विसरले, ते घरघर सिंदूर वाटणार होते, राजकारण करणार होते, विरोध झाल्यामुळे थांबले. त्यानंतर महाराष्ट्रातल्या लाखो महिला नरेंद्र मोदी यांना इथून सिंदूर पाठवणार आहेत. संजय राऊत यांनी एका अभियानाची घोषणा केली, माझं कुंकू माझा देश. माझं संजय राऊत यांना आव्हान आहे की तुम्ही माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवण्याच्या ऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी हे अभियान राबवलं पाहिजे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल बोलण्याचा अधिकार उभाटा गटाला किंवा संजय राऊत यांना नाही. दरम्यान या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. मला असं वाटतं की कदाचित त्यांचं हिंदुत्व परत आलं असेल, कुंकवाचं महत्त्व समजलं असेल. त्यामुळे आई तुळजाभवानीचा टिळा जर ते पाठवणार असतील तर त्यांनी तो मलाही पाठवावा. आई तुळजाभवानीचा टिळा आम्ही निश्चितपणे लावून भारत विरोधी शक्तींच्या विरुद्ध आम्ही लढू. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. बुधवारी तब्बल 2.5 तास चर्चा झाली. त्यामुळे तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे बंधूंमध्ये राजकीय युती होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले. विशेष म्हणजे ठाकरेंच्या बंधू भेटीनंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत बैठकांचा धडाका सुरू झाल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. ठाकरेंचं ठरलं सूत्र, आता बैठकांचं सत्र. राज ठाकरेंनी घेतली मनसैनिकांची बैठक. उद्धव ठाकरे शुक्रवारी नेत्यांशी बोलणार. आगामी निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र. ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर आता दोन्ही पक्षांच्या बैठकांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. बुधवारी तब्बल 2.5 तास उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरेंनी गुरुवारी मनसेच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. शाखा अध्यक्षांच्या नेमणुकीसह BLOच्या निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी नेत्यांना मार्गदर्शन केल्याचं सांगण्यात येत आहे. पण काल तब्बल 2.5 तास उद्धव ठाकरे आणि त्यांच्या विश्वासू नेत्यांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या विश्वासू नेत्यांसोबत संभाव्य युतीबाबत चर्चा केल्याचा अंदाज आहे. एकंदरीत उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावांनी एकत्र यायला पाहिजे. मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे. आणि त्याच्यामुळे परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही. काय करायचं काय नाही करायचं